आज आमच्या इकडे पाऊस येतोय, तुमच्या इकडे येतोय की नाही? कमेंट मध्ये मला नक्की सांगा. क्लिअरिटीला आहे ना, लाईट लावलेली आहे तरी थोडी क्लिअरिटी डिम येते. हां, तुम्हाला दोन गोष्टी शेअर करायच्या होत्या. म्हणलं शेअर करा, आपल्या यूट्यूब फॅमिलीला बी कळू द्या आपले स्वप्न काय आहे, आपलं कसं आहे काय आहे. हां, तर आपलं सगळ्यात पहिले मी आहे ना, झाले 2 वर्षापासून इन्स्टावरती ॲक्टिव्ह आहे. म्हणजे रोज, म्हणजे माझं प्रामाणिकपणे रोज मी रुटीन आहे माझी. 2 तरी व्हिडिओ पोस्ट केल्याशिवाय राहत नाही. किती अर्जंट काम असो, किती म्हणजे किती बी. YouTubeवरती आता चालू केलेले, मी अक्षरशः पूर्ण फोटो डिलीट केले गॅलरीतले, माहिती आहे का? माझ्या आई-वडिलांचे सगळ्यांचे. कारण की कशासाठी? YouTubeच्या ब्लॉगसाठी. कारण की स्टोरेज फुल भरलं होतं. मग म्हणलं ते डिलीट करू. CapCut डिलीट केलं. पण ब्लॉग थांबणार नाही आपले इथून पुढं. काही किती अडचणी येऊ द्या. त्या अडचणीला समोर जाऊ आपण, पण थांबायचं नाही. हा तुम्हाला एक शब्द आहे. आणि दुसरी दुसरी गोष्ट अशी आहे, की आपल्याला जायचं आहे बिग बॉसमध्ये. त्याच्यासाठी तुमच्या सपोर्टची गरज आहे बरं का. हे भिकाऱ्याने आपलं स्वप्नच आहे ते भरपूर दिवसाचं. तर कोणी विचारलं ना तो स्वप्न काय, मी सहजासहजी सांगत नाही कोणाला. विचारलं बी ना, काही नाही, बिग बॉसमध्ये जायचं आहे. आणि एखाद दिवस कोणी होऊन म्हणलं का बिग बॉसमध्ये जाय बरं का तू. म्हणलं प्रयत्न चालू आहे आता. त्याच्यावर बी माझी मजा घेते. म्हणते तू काय बिग बॉसमध्ये जाशील, तो ऐकून कधी होईल. आणि आजच एक माणूस म्हणे, जवळचं नाव नाही घेणार, जवळचाच माणूस म्हणे, त्यांना म्हणलं आता हिंदी चालू आहे मराठी चालू आहे बिग बॉस, मला सांगा म्हणलं, मला कळत नाही ते. ते म्हणे पाहत नाही म्हणे आपण, ते इंटरेस्ट नाही तर. मग ते म्हणे कोण विचारते म्हणतो असं. म्हणलं आपली बी स्वप्न आहे म्हणलं बिग बॉसला जायचं. नशिबात म्हणजे देवाच्या आशीर्वादानं जर झालं ना सक्सेस, तर होऊन जाईन आपलं. हो, प्रयत्न करू आपण. शेवटच्या श्वासालोक प्रयत्न करू. या बिग बॉसला नाही गेलं म्हणजे असं नाही की झालं संपलं करिअर झालं हे ते. शेवटच्या श्वासालोक प्रयत्न करू आपण. झालं तर नाद, नाही तर बरबाद. हे दोनच गोष्टी आपल्या लक्षात आहे. आणि कारण की आपण व्हिडिओ बी काढतोय, काम करतोय. इथं मी काम असं निवडलेलं आहे गाईस, म्हटलं मला व्हिडिओला रोकटोक नाही पाहिजे, मला ब्लॉगला रोकटोक नाही पाहिजे. माझी मी कामं, तुमचं काय काम आहे ते मला सांगा, ते करेन मी. पण मग माझे कामं बी झाले पाहिजे, सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. मॅडम म्हणे चालन म्हणे बरं का. आणि माझ्या अशी बिग बॉस म्हणलं ना, तर भरपूर जण काय म्हणते मला मजा घेते. ह्या जन्मात तर नाही जाणार रे म्हणतो, कारण तू आताच मारणार आहे थोड्या दिवसानं, असं तसं. काही म्हणजे माझ्या डोक्यात काही येतं वेगळं वेगळं. म्हणजे मी कसे बी व्हिडिओ बनवतो, तर भरपूर जण मला हसतात. भरपूर भरपूर म्हणजे भरपूर. आणि लांबची नाही बरं का, लांबची उलट म्हणते बिचारे, चांगले व्हिडिओ बनवतोय तू, असंच मेहनत करत जा, फळ भेटन तुला एक ना एक दिवस. त्याला एकच म्हणतो, अरे बाप, भाऊ तुमचा आशीर्वाद आणि तुमचं प्रेम असलं तर नक्कीच होऊ आपण फेमस. आणि सगळ्या गोष्टी करू आपण. सगळ्यात जे 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 लागतं आपल्याला ते ते करू. यूट्यूबवर त्याच्यामुळे चालू केलेलं आहे. आता यूट्यूबवर बी पटापट सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकन क्लिक केल्याशिवाय जाऊ नका. आणि मजा कशी घेते, काय व्हिडिओ बनवतो रे तू छपरीवाणी, छपरी आहे, असे तसे. गाईज, मी या मोबाईलमुळं, मी व्हिडिओमुळं तुम्हाला खोटे नाही सांगणार. आज पण रोडावर जाऊन कोणाला विचारायचं, मी ह्या व्हिडिओ मजा घेते म्हणून मी येणं बी बंद केलेलं आहे रोडवरती. कमी कमी केलेलं आहे. गेलं ना तर माझे घेतल्याशिवाय राहत नाही लोक माहीत. आणि मला ते माझे घेईल, मला अजिबात काही म्हणजे काहीच वाटत नाही. कारण की मला माहिती आहे माझी ऑडियन्स माझ्या पाठीमागं आहे. आणि मला त्यांचं सपोर्ट आहे, त्यांचं प्रेम आहे. मग एवढ्या गोष्टी सोबत असल्यावर, एवढे मोठे माणसं ऑडियन्स सोबत आहे आपल्या, तर मग हे लोक नावं ठेवते, तर त्याचं काय मनाला लावून घ्यायचं. खरं आहे की नाही? कमेंटमध्ये नक्की सांग. पण आपण आपले स्वप्न पूर्ण करणार आहे. मला सांगा, शाळा शिकायला 15-16 वर्ष लागते डिग्री घ्यायला, बरोबर? तर मग याच्यात थोडी ना आज व्हिडिओ चालू केले की आजच होऊन जाईन, असं नसतं ना. म्हणजे प्रत्येकाचे की वेळ ठरलेली असते ना. तो सूरज चव्हाण पहा, पहिले कलियल मग लग्न, आता करिअर झालं, लग्न झालं, आता एक मुलगा होईल त्याला. तो बिचारा किती वर्षापासून मेहनत करतो, त्याची किती मजा घेते. भरपूर मजा घेते, भरपूर राहते मजा घेणारे ना. आता तेच पहिले फोटो काढायला जाते. आणि दुसरी गोष्ट अशी गाईस, मी रातच्या झोपेला असलो ना, म्हणजे केव्हा मला कोणाची फोन येते,
मी पोलीस स्टेशनमधून बोलतोय, असं आहे, तसं आहे. तो MIDCवर व्हिडिओ कॉन बनवतो. म्हणजे भरपूर पायवाटायचे प्रयत्न झाले. पण तुमचा भाऊ शेवटच्या श्वासावर थांबणार नाही. मी आता एक ठरवेले, आता आहे ना, काही झालं ना, तर शेवटच्या श्वासाला मेहनत ही थांबवायची नाही. ब्लॉग कंटिन्यू करायचे, व्हिडिओ कंटिन्यू करायचे. लग्न बी झालं ना आलं की तरी बी मी ब्लॉग व्हिडिओ कंटिन्यू ठेवणार म्हणजे ठेवणारच. हा 100% शब्द देतो तुम्हाला. कारण की घरचेच कसं म्हणणं चालू आहे, तेच लग्न करून दिलं का ताण नाही राहणार, असं नाही, तसं नाही. त्याच्यामुळं आपण आहे ना, आपली मेहनत सोडायची नाही आणि आपले प्रयत्न बी सोडायचे नाही. झालं तर नाद, नाही तर बरबाद, तुम्हाला माहिती आहे. तर चला आपल्या ब्लॉगमध्ये असंच कंटिन्यू राहा. पण पहिले भावांनो सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन क्लिक केल्याशिवाय जेवणार. तुमच्यासाठी तुमच्या भावानं दुसरं चार्जर घेतलं माहिती का? फोन स्विच ऑफ नाही होऊ द्यायचा. सगळं झालं ना चालतं. एक टाइम होता गाईज, माझ्याकडे मोबाईल सुद्धा अँड्रॉइड वापरत होतो मी. आणि आता iPhone 13 आहे, गाडी आहे. त्याच्यावरूनच कळालं मला, वेळ ही प्रत्येकाची येते. संयम ठेवायचा. संयम ठेवला ना, तर सगळ्या गोष्टी होत असत्या. नाही तर तसं काही होत नाही. सगळे मिडल क्लास फॅमिलीतूनच येते, असं काही नाही. तर आज सगळे खानदानी पैसेवाले नसते बरं का. सगळे आता जेवढे क्रिएटर दिसते ना, ते सुद्धा माझ्यासारखेच गरीब होते. त्यांना आज बी विचारायचं, त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा, ते स्वतःहून सांगतील. पण आपण मेहनत सोडणार नाही. आपला हा शब्द आहे आणि चॅलेंज आहे आणि विश्वास आहे आपल्या स्वतःवर. आणि मेन म्हणलं ना, माझ्या माझ्या जीवापेक्षा जास्त माझ्या ऑडियन्सवर सपोर्ट आहे. सॉरी, ऑडियन्सवर भरोसा आहे. म्हणजे माझे यूट्यूबची जेवढी फॅमिली आहे ना, तेवढ्यानं आज किती आपली यूट्यूब फॅमिली मी छाती ठोकून सांगू शकतो, किती 83 जण आहे ॲक्टिव्ह आपल्याला. पण छाती ठोकून सांगू शकतो 83 सबस्क्रायबर आहे. ते म्हणलं तेवढे तर लहान लेकराचे राहते. 21 काय झालं तर माझे इंस्टावरती 4,000 फॉलो झालते. तर मी त्यावेळेस पोरगं म्हणे काय चालू आहे, काही नाही म्हणे, रिस्टार झाला म्हणे, फुगीर झाला, असं तसं. म्हणलं कायचं? म्हणलं मेहनतीचे 4,000. ते पोरगं काय म्हणे मला माहिती आहे का, 4,000 फॉलो झाले म्हणतोय. एवढा काय माजला म्हणे, एवढा काय फुगला म्हणे तो. गल्लीतल्या लहान लहान पोरायचे तेवढे फॉलो आहे म्हणे. मला माहिती आहे मी एक एक फॉलोसाठी काय काय करतोय, कसे कशा प्रकारचे व्हिडिओ बनवतोय आणि कशा कशा संकटातून बाहेर जातोय. 4,000 आला की कमी आहे त्यासाठी, पण आपल्यासाठी 4,000 भरपूर आहे, लय मोठे लय. 4,000 जर पब्लिक जमा झाली तर तुम्ही सांगा किती होईल ते. तर तो म्हणे मला 4,000 फॉलो आहे, एवढं काय फुगतो, असं तसं. नाही ते फुगतो नाही, त्याच्यावरून नव्हतं झालं ते. मग त्यो मला काहीतरी काम सांगितलं. त्याला काय म्हणलं मी, रील स्टार आहे म्हणलं मी, मला कुठं काम सांगतो तू. त्याला हेच म्हणलं मी, रील स्टार आहे मी, मला काम नको सांगू. 4,000 फॉलो आहे ना, एवढं काय फुगतो म्हणे तू. 4,000 फॉलो एवढं फुगत असते का म्हणे. लहान लहान पोरायचे म्हणजे गल्लीतल्या पोरायचे बी 4,000 फॉलो राहते, म्हणजे असं म्हणणं होतं त्याचं. मी ते 4,000 आहे, पण जीवाला जीव देणार आहे. माझे भाऊ, माझे काळजाचे तुकडे, सगळे सगळे. हा, तर त्याचं म्हणणं असं झालं तर बरोबर आहे. मी त्याला म्हणलं माझे जीवाला जीव देणार आहे म्हणलं. ते काही का व्हायना आहे ना, पण ते म्हणतो, तुला काय पैसे भेटू राहील म्हणलं. मला पैसे नाही भेटत आहे, पण माझ्यामुळं कित्येक जणांचं भलं होतंय, जीव वाचतोय. त्याला प्रेमात धोका भेटेल, कोणी प्रेमात पडेल, कोणी प्रेमात पडेल फाशी घ्यायचे. तर त्याच्यासाठी मी बनेल म्हणलं. मला देवानं माझं एवढं मोठं ऑपरेशन झालं. मी कंपनीत होतो, माझं गव्हर्नमेंट ड्युटी लागणार होती आता सध्या कोणती रेल्वेमध्ये, पण ती नाही लागली. देवाला माझ्या मनात काही ना काही असेल ना, देवाच्या मनात, याला ह्या लायकीचं नाही बनवायचं आपल्याला, त्या लायकीचं बनवायचं, असं काहीतरी असेल ना. मला तुमच्यासाठी बनवलं असेल. नाही तर पहिले बनवत होतो मी, पण पहिले मला ब्लॉगची काही, मी सुरुवात बी सांगतो मला, पहिले बनवत होतो मी. पहिले कधी महिन्यातून एकदा, 2 महिन्यातून एकदा सोडायचो. आणि ही सुरुवात बी कशी केलेली मी तुम्हाला सांगतो. मी एका जणाचे ब्लॉग बघायचो बरं का. ते ब्लॉग बघायचो, कोणाचे जर्नी बघायचो, ते सांगायचे. आणि त्याच्यात आमच्याकडे फोन नसायचा, आमच्याकडे हे नसायचं, आमच्याकडे ते नसायचं. आम्हाला लोक नावं ठेवायचे, पण आम्ही अशातून सुरुवात केली. ते
त्या जर्नी बघायचो. भावांनो खोट नाही सांगत, एवढ्या मनाला लागायच्या. हे करू शकते तर आपण कोण नाही करू शकत, हे माझ्या मनात आलं. आणि तेव्हापासून मी पहिला ब्लॉग का स्टार्ट केला 2024 मध्ये स्टार्ट केला. त्याच्यात काही येत नव्हतं. पहिले उचलला असा धरला कॅमेरावर का असं सरळ साध्या शूटिंग घेतली आणि जमत नव्हतं. एक एक क्लिप कशी तरी करायचो मी. मग ते थोडं 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 जमायला लागलं. मग ते ब्लॉग चालू केले आणि पहिला ब्लॉग माझा 10,000 गेलता. तर मला एवढी खुशी झाली अरे बाप, एवढी म्हणजे लय खुशी झाली. 10,000 गेलता इन्स्टावरती. ते 10,000 माझ्यासाठी लय होते. आणि दुसरी गोष्ट माझ्यासाठी ते लय होते. मग ते चालू केले. मग म्हणलं आता यार पब्लिकला भरपूर जण ब्लॉगच बनवते, तर आपण आता कॉमेडी बनवू. तर मग मी कॉमेडीकडे वळालो. कॉमेडी म्हणजे ब्रेकअपचे बनवायला लागलो मी. ब्रेकअपचे बनवायला लागलो. बँकेतला पैसा नाही, स्मशानभूमीतली गर्दी सांगत. तो व्हिडिओ माझा 9,00,000 30 का 40,000 झाले आय थिंक तो. आणि दुसरा बनवला होता मी स्टिंगचा. तर गाईज तुम्ही स्टिंग नका पिऊ. त्याच्यात मी मी माझा स्वतःच तोंडानं कबूल होतो. मी त्याच्यात पेट्रोल टाकलं होतं गाईज. असं पी जाऊ नका देशी दारूमध्ये, असं तसं बोललो होतं त्याच्यात. तर तो माझा आता सध्याच्या प्रेडला माझा 10.5 मिलियनला जाईल तो. आणि आता 2,00,000 1,00,000 कधी किती म्हणजे जाते, भरपूर जाते. आणि एक मी असंच बनवला होता त्या दिवशी, पॉम पॉम पे पेचाना म्हणजे टेना पॉम पॉम. त्याला बी मला एवढं ट्रोल चालू आहे. म्हणजे हे व्हिडिओ बनवणं सोपं आहे, पण लोक मजा घेते ते लय अवघड आहे बरं का. ते सहन करावं लागतं. तर भावांनो, तुम्ही व्हिडिओ बनवत असाल तर फक्त एकच गोष्ट सांगणार तुम्हाला, बिनधास्त चालू करा. बिनधास्त लोक काय म्हणतील त्याचा विचार नका करू. मला फक्त एकच सांगायचं आहे तुम्हाला, लोक जे व्हिडिओ बनवते त्याला बोलते बरोबर. जे लोकांच्या पोरी घेऊन पळू पळू जाते, लव्ह मॅरेज करते, त्याला नाही नावं ठेवत का? तेव्हा नाही वाटत का पोरायला लाज? नाही गाड्या, आपण लव्ह मॅरेज केलं तेव्हा छाती ठोकून सांगू शकते आम्ही पळून जाऊन लव्ह मॅरेज करेल असं तसं. या अशा गोष्टी सांगत्या, तेव्हा नाही त्याला लाज वाटत का? हा, तेव्हा कुठं झोपेल राहते का? आणि मग व्हिडिओ बनवायला लाज वाटते. ते लग्न का लव्ह मॅरेज करणं म्हणजे चांगली गोष्ट आहे ती. शेवटी कंपनीतच कामाला जावं लागतं ना, आणि बायकोचंच ऐकावं लागतं ना. व्हिडिओ जर बनवले तर करिअर बनवतं तुमचं. करिअर बनवतं. मग लग्न लव्ह मॅरेज करायचं, लव्ह मॅरेज करा. अरेंज मॅरेज करायचं तर अरेंज मॅरेज करा. भरपूर गोष्टी ना. पोलीस ते जाऊन द्या, कॅमेऱ्यात जाऊ दे. काही काही पोरं असे भावांना, आई वडील एवढे दिवस रात्र कष्ट करते त्यांच्यासाठी, भांडी घासते, पटची पुसते आई. बाप दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जातो, कुठं कामाला जातो. ते पोरं ते पोरं दारून पुड्या खाऊ खाऊ परेशान. त्याच्या आई वडिलाला काय वाटतं, माझं पोरगं पोलीस होईल, मिलिटरी होईल, अशा भरपूर गोष्टी ते होईल. पण ते एक कडू सत्य भावांनो, जे मिडल क्लास फॅमिलीतले असते का, ज्याला जाणीव असली का, तेच होतं बरं का. ज्याला जाणीव नसली मायबापाची, ते काहीच होत नाही. ते फक्त असंच फिरत बोंबलत, दारू पी, हे कर, पुड्या खाय, ते कर. ते ना करू. आणि दुसरी गोष्ट गुन्हेगारी, तर तुम्हाला मी काल पण सांगितलं, आज पण सांगतो, कंटिन्यू सांग, सगळं करा भावांनो, फक्त गुन्हेगारी नका करू रे. कारण की जामिनीला आपले आई वडीलच येतील, बाकी कोणीच नाही. आपल्या जर्नीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन क्लिक केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया उद्या सकाळच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर.